ज्यांची बाग फुलून आली त्यांनी 2 फुलं द्यावीत, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं, मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना थोडं उचलून घ्यावं. खरंच या उक्तीप्रमाणे आजही समाजात काही व्यक्ती आहेत, म्हणूनच समाजातील माणुसकी टिकून आहे याची प्रचिती जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिर नृसिंहवाडी या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व पालकांना आली. नृसिंहवाडीमध्ये 28 वर्षे वैद्यकीय सेवा केलेले व सध्या अमेरिकेत स्थित डॉक्टर रामचंद्र भारती यांनी सदर शाळेला शिष्यवृत्तीसाठी 5 लाखाची व शाळेच्या बांधकामासाठी 1 लाखाची देणगी दिली. आज सहकुटुंब त्यांनी शाळेला भेट दिली आणि शाळेच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यांनी दाखवलेल्या या दातृत्वाबद्दल त्यांचा व त्यांच्या सौभाग्यवती वीणा भारती यांचा सपत्नीक कोल्हापुरी फेटा व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सदरचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका विजया पाटील व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मनीषा गुरुखोचरे यांच्या हस्ते झाला. तसेच त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव श्रीपाद पुजारी व सौ स्नेहल भारती या दोघांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी अमेरिकेत शिकत असलेले त्यांचे दोन्ही नातू अतिक्ष व अनिकेत यांनीही इथली शाळा मोकळ्या वातावरणाची वाटते असं मनोगत व्यक्त केलं आणि तिकडच्या शैक्षणिक वातावरणाची माहिती दिली व मुलांशी हितगुज साधलं. याप्रसंगी डॉक्टर रामचंद्र भारती यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि ही शाळा अतिशय नावारूपाला यावी यासाठी सहकार्य करण्याचं अभिवचन दिलं आणि शाळेचं कौतुकही केलं. शाळेनं वाजत गाजत केलेलं स्वागत आणि सन्मान पाहून भारती कुटुंबीय भारावून गेलं. याप्रसंगी श्रीपाद पुजारी, स्नेहल पुजारी यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक उदय गायकवाड यांनी केलं तर मानपत्राचं वाचन मधुकर काळील यांनी केलं. शेवटी आभार रुपाली शेळके यांनी मानले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुशांत गवळी, माजी उपसरपंच अमोल विभुते, उत्तम मंगसुळे, अमर नलवडे, स्नेहल कोडणीकर, अश्विनी कागलकर, नरहरी पुजारी, यास्मिन शेख, विजया पलंगे, मीनाक्षी हेगाणा, अश्विनी कबुरे, मनीषा लठ्ठे, पद्मश्री मदनाईक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. नृसिंहवाडी प्रतिनिधी, मराठी एस न्यूज.